नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतिराम घाडगे, तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती, स्वायत्त महाविद्यालय, अर्थशास्त्र विभाग, FY BCom बँकिंग अँड फायनान्स या विषयासाठीचा हा व्हिडिओ आहे. या लेक्चरमध्ये आपण वचनचिठ्ठी म्हणजे काय ते समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर वचनचिठ्ठीचे पक्ष आणि वचनचिठ्ठीची असणारी वैशिष्ट्ये किंवा दिसून येणारी वैशिष्ट्ये आपण समजून घेणार आहोत. मित्र हो, खरं तर लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हा सर्वांना सांगितलेलं आहे की चलनक्षम दस्तऐवजाची महत्त्वाची 3 साधनं आहेत. एक म्हणजे वचनचिठ्ठी, नंबर 2 म्हणजे हुंडी आणि नंबर 3 म्हणजे धनादेश. या 3 साधनापैकी आपण पहिलं जे साधन आहे ते म्हणजे वचनचिठ्ठी हे आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. या वचनचिठ्ठीला इंग्लिशमध्ये प्रॉमिसरी नोट असं म्हणतात. खरं तर या वचनचिठ्ठीचा असणारा जो काही अर्थ आहे, असणारा जो काही मीनिंग आहे, हा त्या शब्दामध्येच आहे. वचन प्लस चिठ्ठी म्हणजे अशी चिठ्ठी की ज्या चिठ्ठीवर वचन दिलेलं असतं. म्हणजे नावाप्रमाणेच याचा एक मिनिंग आहे. इंग्लिशमध्ये जर विचार केला प्रॉमिसरी नोट म्हणजे असे एक नोटिंग किंवा अशा प्रकारचं केलेलं नोटिंग की ज्याच्यावर प्रॉमिस केलेलं असतं, याला प्रॉमिसरी नोट असं म्हणतात. मला वाटतं प्रॉमिसरी नोट म्हणजे प्रॉमिस केलेली नोट, प्रॉमिस केलेलं नोटिंग, आणि वचनचिठ्ठी म्हणजे अशी चिठ्ठी की ज्याच्यावर वचन दिलेलं आहे. यावरून या वचनचिठ्ठीची जी काही व्याख्या तयार होते ती अशी: एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस पैसे देण्याचे लेखी स्वरूपात दिलेलं वचन. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस पैसे देण्याचे लेखी स्वरूपात दिलेलं वचन म्हणजे एक व्यक्ती आहे, हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला वचन देत आहे. वचन कशाचं देत आहे तर पैसे देण्याचं वचन देत आहे. पैसे देण्याचं वचन कसं देत आहे तर लेखी स्वरूपामध्ये वचन देत आहे. मित्र हो, खरं तर असं एक गृहीत धरा की समजा धनको व्यक्ती आणि ऋणको व्यक्ती. धनको व्यक्ती म्हणजे कर्ज देणारा व्यक्ती आणि ऋणको व्यक्ती म्हणजे कर्ज घेणारा व्यक्ती. 2 व्यक्ती आहेत, एक धनको व्यक्ती आहे आणि दुसरा व्यक्ती आहे तो म्हणजे ऋणको व्यक्ती आहे. धनको म्हणजे कर्ज देणारा व्यक्ती आणि ऋणको म्हणजे कर्ज घेणारा व्यक्ती. साहजिकच आहे, धनको व्यक्तीने ऋणको व्यक्तीला कर्ज दिलेलं आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षामध्ये येत असेल, जर धनको व्यक्तीने ऋणको व्यक्तीला कर्ज दिलं आणि त्याचा पुरावा कुठंच नसेल की मी तुला कर्ज दिलेले आहे, तर भविष्यकाळामध्ये जर ऋणको व्यक्तीने घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही तर धनको व्यक्तीला हक्क गाजवता येणार नाही, कारण पुरावा कुठंच नाही. आणि म्हणूनच हा धनको व्यक्ती ऋणको व्यक्तीकडून वचन मागत असतो, प्रॉमिस मागत असतो. अर्थातच विद्यार्थी मित्रांनो, धनको व्यक्तीने ऋणको व्यक्तीला जे काही वचन मागितलेलं आहे हे शब्दामध्ये वचन, हे लेखी स्वरूपामध्ये मागितलेलं वचन आहे, तोंडी मागितलेलं वचन नाही आहे. कारण जरी तोंडी वचन मागितलं तरी या तोंडी व्यवहारामध्ये अर्थ नसतो, तो पुरावा ठरला जात नाही. कारण तोंडी दिलेलं वचन हे पुराव्यासाठी भविष्यकाळामध्ये कुठेच दिसून येऊ शकत नाही. आणि म्हणूनच हा धनको व्यक्ती हा ऋणको व्यक्तीकडून लेखी स्वरूपामध्ये वचन मागत असतो. एकंदरीत तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की वचनचिठ्ठी म्हणजे काय. वचनचिठ्ठी म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस पैसे देण्याबाबतचे लेखी स्वरूपामध्ये दिलेलं वचन. म्हणजे धनको व्यक्तीने ऋणको व्यक्तीला कर्ज दिलेलं आहे, त्यामुळे धनको व्यक्ती हा ऋणको व्यक्तीकडून लेखी स्वरूपामध्ये वचन मागत असतो. अर्थातच धनको व्यक्तीने ऋणको व्यक्तीकडून जर लेखी स्वरूपामध्ये वचन मागितलं असेल
तर त्या वचन चिठ्ठीवर काय असणार आहे, तर मी एवढ्या रकमेचं देणं तुम्हाला लागत आहे म्हणून. एकंदरीत तुमच्या लक्षामध्ये आलं असणार आहे आता की वचन चिठ्ठी म्हणजे काय. पहा, वचन चिठ्ठी हा एक लेखी स्वरूपातील चलनक्षम दस्तऐवज आहे. वचन चिठ्ठीत निश्चित रक्कम देण्याचे वचन असते. वचनपत्र हे ऋणकोकडून लिखित स्वरूपात दिलेले असते. त्यामध्ये कोणतीही अट नसते. ऋणको धनकोस विशिष्ट रक्कम देण्याचे लेखी वचन देतो आणि असे वचनपत्र चलनक्षम दस्तऐवज कायद्यानुसार कायदेशीर दस्तऐवज ठरते. थोडक्यात म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस पैसे देण्याचे लेखी स्वरूपात दिलेले वचन म्हणजे वचन चिठ्ठी किंवा वचनपत्र होय. वचन चिठ्ठीलाच वचनपत्र असंही म्हणतात, परंतु इंग्लिशमध्ये मात्र एकच शब्द आहे आणि ती म्हणजे प्रॉमिसरी नोट. मित्रहो, प्रत्यक्षात आपण वचन चिठ्ठीचा किंवा वचनपत्राचा म्हणजे प्रॉमिसरी नोटचा असणारा जो काही मिनिंग आहे तो आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. आता प्रत्यक्षामध्ये अगदी मोजक्या शब्दामध्ये या वचन चिठ्ठीची जी काही व्याख्या आहे ती व्याख्या आपण समजून घेऊया. खरं तर मिनिंग समजल्यानंतर आपल्याला या मिनिंग काही शब्दामध्ये, अगदी थोडक्या शब्दामध्ये व्याख्येच्या स्वरूपामध्ये बसवायचे आहेत आणि त्यामुळे व्याख्या समजून घेताना मी तुम्हाला या वचन चिठ्ठीचा जो काही मिनिंग ऐकवलेला आहे तो डोळ्यासमोर आणा. पहा व्याख्या. निश्चित व्यक्तीस किंवा तिच्या आदेशानुसार दुसऱ्या व्यक्तीस किंवा वाहकास देय असणारा, फक्त निश्चित रक्कम देण्याचे बिनशर्त लेखी वचन असणारा आणि त्यावर कर्त्याची स्वाक्षरी असणारा दस्तऐवज म्हणजे वचन चिठ्ठी होय. मला वाटतं मी तुम्हाला जो प्रॉमिसरी नोटचा मिनिंग अगोदर ऐकवलेला आहे तो जर डोळ्यासमोर आणला तर तुमच्या लक्षामध्ये या व्याख्येचा अर्थ आलेला असेल. निश्चित व्यक्तीस म्हणजे याचा अर्थ ऋणको व्यक्ती धनकोला पैसे देत आहे, लेखी स्वरूपामध्ये पैसे देण्याबाबतचे वचन देत आहे. म्हणजे याचा अर्थ निश्चित व्यक्ती कोण आहे, तो धनको व्यक्ती आहे. XYZ हा कुठल्याही प्रकारचा नाही तर निश्चित व्यक्ती आहे. कुठलाही व्यक्ती नाही तर निश्चित व्यक्ती आहे. निश्चित व्यक्तीचं नाव आहे, अर्थात नाव कोणाचं असणार आहे, धनको व्यक्तीचं नाव असणार आहे. निश्चित व्यक्तीस किंवा तिच्या आदेशानुसार. आता तिच्या आदेशानुसार म्हणजे धनकोने जर आदेश दिला असेल की मला पैसे देऊ नका परंतु या व्यक्तीला पैसे द्या म्हणून, म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी सुद्धा हा निश्चित व्यक्तीच आहे. तिचा आदेश, त्याचा जो आदेश आहे हा आदेशातला व्यक्ती जो कोणी आहे तो सुद्धा निश्चित व्यक्तीच आहे. किंवा तिच्या आदेशानुसार दुसऱ्या व्यक्तीस किंवा वाहकास. आता वाहकास म्हणजे ही वचन चिठ्ठी ज्याच्याजवळ आहे त्या व्यक्तीस. विद्यार्थी मित्रांनो, एक विचार करा, ही प्रॉमिसरी नोट किंवा वचन चिठ्ठी ऋणकोकडे असेल का धनको व्यक्तीकडे असेल? ऋणको व्यक्तीने पैसे देण्याबाबतचे वचन धनको व्यक्तीला दिलेलं आहे. जरी ही वचन चिठ्ठी ऋणको व्यक्तीकडे जर ठेवली गेली तर धनको व्यक्तीला त्याचा काहीच फायदा होणार नाही आहे. वचन चिठ्ठी ज्याच्यासाठी निर्माण केलेली आहे त्याचा काहीच फायदा होणार नाही आणि त्यामुळं निर्माण केलेली वचन चिठ्ठी ही कोणाकडे असणार आहे, धनको व्यक्तीकडे असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी शब्द आहे किंवा वाहकास. वाहकास म्हणजे वचन चिठ्ठी ज्याच्याकडे आहे ती वचन चिठ्ठी कोणाकडे असणार आहे, तर धनको व्यक्तीकडे असणार आहे. फक्त निश्चित रक्कम देण्याचे बिनशर्त लेखी वचन असणारा. निश्चित रक्कम देण्याचे याचा अर्थ वचन चिठ्ठीमध्ये लिहिलेली जी अमाऊंट आहे ही लिहिलेली अमाऊंट निश्चित असणार आहे. त्याच्यामध्ये असं असणार नाहीत की 10 ते 15,000 रुपये मी देऊ करेल, तर 10 किंवा 15,000 या दोन्हीपैकी एक असणार आहे, म्हणजे निश्चित अमाऊंट असणार आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे निश्चित रक्कम देण्याची. पुढे काय म्हटलेलं आहे, बिनशर्त. बिनशर्त म्हणजे याच्यामध्ये कुठलीही अट नाही आहे. कुठलीही अट नाही म्हणजे याचा अर्थ जर तू मला ही वस्तू दिली तर मी तुला 10,000 रुपये देईल असं नाही. म्हणजे जर तर ही जी काय भाषा आहे ही भाषा
वचन चिठ्ठीमध्ये असत नाही. बिनशर्त म्हणजे कुठलीही कंडिशन नाही. वचन चिठ्ठीमध्ये कुठलीही कंडिशन नाही. बिनशर्त लेखी वचन असणारा, म्हणजे याचा अर्थ दिलेलं वचन हे तोंडी नाही तर कसं आहे, लेखी आहे. लेखी वचन असणारा आणि त्यावर कर्त्याची स्वाक्षरी असणारा. त्यावर कर्त्याची म्हणजे वचन चिठ्ठी ज्या व्यक्तीने निर्माण केली आहे, वचन चिठ्ठीचा निर्माता म्हणून आपण या ठिकाणी म्हटले कर्त्याची, त्यावर स्वाक्षरी असली पाहिजे. आता एक विचार करा, वचन चिठ्ठीचा निर्माता हा धनको व्यक्ती असेल का ऋणको व्यक्ती असेल? वचन कोणी दिलेलं आहे? तर वचन ऋणको व्यक्तीनं दिलेलं आहे. वचन चिठ्ठीमध्ये वचन कोणी कोणाला दिलेलं आहे? ऋणको व्यक्तीने धनको व्यक्तीला पैसे देण्याबाबतचे वचन दिलेलं आहे. अर्थातच विद्यार्थी मित्रांनो, त्यावर स्वाक्षरी कोणाची असणार आहे? स्वाक्षरी ही ऋणको व्यक्तीची असणार आहे. ज्या व्यक्तीने कर्ज घेतलेलं आहे त्या व्यक्तीची साईन त्याच्यावर असणार आहे. अर्थातच वचन देणाऱ्या व्यक्तीची साईन त्याच्यावर असणार आहे. म्हणून त्यावर कर्त्याची स्वाक्षरी असणारा दस्तऐवज म्हणजे ते डॉक्युमेंट्स आहे. प्रॉमिसरी नोट किंवा चलनक्षम दस्तऐवज हे काय दस्तऐवज आहे, डॉक्युमेंट्सच आहे. त्याला वचन चिठ्ठी असं म्हणतात. पहा व्याख्या कशी तयार झाली आहे. निश्चित व्यक्तीस किंवा तिच्या आदेशानुसार दुसऱ्या व्यक्तीस किंवा वाहकास देय असणारा, फक्त निश्चित रक्कम देण्याचे बिनशर्त लेखी वचन असणारा आणि त्यावर कर्त्याची स्वाक्षरी असणारा दस्तऐवज म्हणजे वचन चिठ्ठी होय, वचनपत्र होय, प्रॉमिसरी नोट होय. मित्रहो, आता आपण वचन चिठ्ठीचे पक्ष पाहूया. आता वचन चिठ्ठीचे पक्ष म्हणजे काय? पक्ष म्हणजे पार्टी. म्हणजे या वचनपत्रामध्ये कोणकोणते पार्टी असतात, किती व्यक्ती असतात? तर मुख्य 2 व्यक्ती असणार आहेत. कारण आत्तापर्यंत तुम्हाला मी प्रॉमिसरी नोटचा जो काही मिनिंग समजून दिला, त्याची जी व्याख्या सांगितली, त्यावरून तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की या वचन चिठ्ठीमध्ये 2 पक्ष असतात. एक म्हणजे वचन चिठ्ठी देणारा किंवा वचन देणारा आणि दुसरा व्यक्ती म्हणजे वचन घेणारा. एक व्यक्ती म्हणजे वचन देणारा आणि दुसरा व्यक्ती म्हणजे वचन घेणारा. आता वचन देणारा कोण? ऋणको व्यक्ती. आणि वचन घेणारा कोण? तर धनको व्यक्ती. आणि म्हणून या ठिकाणी वचन चिठ्ठीचे मुख्य 2 पक्ष असतात, 2 पार्टी असतात. एक म्हणजे ऋणको म्हणजे मेकर म्हणजे याचा अर्थ वचन चिठ्ठी निर्माण करणारा कोण असणार आहे? ऋणको. म्हणून या ठिकाणी म्हटले ऋणको म्हणजे पैसे देण्याचे वचन देणारी व्यक्ती. ज्या व्यक्तीने पैसे घेतलेले आहेत आणि म्हणून ते आता परत करणार आहे आणि याबाबतचं ती काय करत आहे? वचन देत आहे. ऋणको व्यक्तीने धनको व्यक्तीकडून पैसे घेतलेले आहेत आणि म्हणून हा ऋणको व्यक्ती धनको व्यक्तीला पैसे घेतले आहेत आणि ते मी तुला परत करणार आहे याबाबतचे वचन देत आहे. म्हणून ऋणको म्हणजे पैसे देण्याचे वचन देणारी व्यक्ती. वचन चिठ्ठीचा निर्माता म्हणजे याचा अर्थ वचन चिठ्ठी निर्माण करणारा व्यक्ती कोण असतो? तर ऋणको व्यक्ती असतो. परीक्षेला हे येऊ शकतं आणि त्यामुळं सर्वांनी लक्षामध्ये ठेवा. आणि दुसरा व्यक्ती म्हणजे धनको व्यक्ती, ज्याला पेयी असं म्हणतात. धनको म्हणजे ज्या व्यक्तीस पैसे देण्याचे वचन ऋणकोने दिलेले आहे अशी व्यक्ती. ज्या व्यक्तीस पैसे देण्याचे वचन ऋणकोने दिलेले. ऋणको व्यक्तीने पैसे देण्याबाबतचे वचन कोणाला दिलेलं असतं? तर धनको व्यक्तीला दिलेलं असतं. म्हणजे वचन चिठ्ठीचा प्राप्तकर्ता हा कोण असणार आहे? धनको व्यक्ती असणार आहे. वचन चिठ्ठीचा निर्माता कोण असणार आहे? ऋणको. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. वचन चिठ्ठीचा निर्माता म्हणजे वचन चिठ्ठी निर्माण करणारा कोण व्यक्ती असणार आहे? तर ऋणको असणार आहे. आणि वचन चिठ्ठीचा प्राप्तकर्ता म्हणजे काय? तर वचन चिठ्ठीमधील रक्कम प्राप्त करणारी व्यक्ती ती कोण असणार आहे? तर धनको व्यक्ती असणार आहे. अशा प्रकारे या वचन चिठ्ठीमध्ये 2 पक्ष असतात. एक म्हणजे ऋणको व्यक्ती आणि दुसरा म्हणजे धनको व्यक्ती. वचन देणारा व्यक्ती ऋणको आणि वचन घेणारा व्यक्ती धनको. आता आपण वचन चिठ्ठीचा नमुना पाहूया.
या ठिकाणी वचन चिठ्ठीचा नमुना दिला आहे. इथे म्हटलं आहे स्पेसिमन ऑफ प्रॉमिसरी नोट. पहा वर म्हटले रुपये 10,000 मी असे वचन देतो की. आता मी म्हणजे कोण आहे, सर्वात शेवटी कोण आहे लिहिलेले बघा, R.S. पाटील. पहा या ठिकाणी म्हटले मी असे वचन देतो की श्री गिरीश गोखले यांना किंवा त्यांच्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीला, आता कोणत्याही व्यक्तीला म्हणजे आदेशामध्ये ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीला 10,000 रुपये, बघा अंकीय रक्कम लिहिलेली आहे आणि अक्षरी रक्कम लिहिलेली आहे, 10,000 रुपये देईन. स्थळ पुणे लिहिले, दिनांक 1 जुलै 2009ला. म्हणजे आणि शेवटी काय म्हटले विद्यार्थी मित्रांनो, खाली नाव टेकले R.S. पाटील. परंतु या ठिकाणी R.S. पाटील फक्त नाव लिहिलेलं आहे, इथं सही मात्र केलेली नाही आणि त्याच्यामुळं इथं सही असणं गरजेचं आहे. साईन इथं मस्ट आहे. काय साईन मस्ट आहे, लक्षामध्ये आलं. अशा प्रकारे ही वचन चिठ्ठी असते. आता आपण आत्तापर्यंत वचन चिठ्ठीबद्दल जे काही समजून घेतलं त्यावरून वचन चिठ्ठीची जी काही वैशिष्ट्य निर्माण होतात, स्पष्ट होतात किंवा दिसून येतात ती आपण वैशिष्ट्ये समजून घेऊया. खरं तर तुम्हाला मी आता ज्यावेळेस वचन चिठ्ठीची वैशिष्ट्ये समजून सांगेल किंवा सांगेल, फक्त पॉईंट वाचला किंवा पॉईंट नुसता उच्चारला किंवा पॉईंट तुम्ही जरी पाहिला तरी तुमच्या लक्षामध्ये मला वाटतं येऊन जाईल किंवा आलंसुद्धा असेल की वचन चिठ्ठीचं वैशिष्ट्य कोणतं असेल. पहा पहिला पॉईंट आहे तो म्हणजे लेखी दस्तऐवज. आता साहजिकच गोष्ट आहे की वचन चिठ्ठी हा दस्तऐवज कसा असणार आहे, लेखी आहे. तोंडी असणार आहे का, तोंडी असू शकणार नाही. शेवटी विद्यार्थी मित्रांनो, पुराव्यासाठी वचन चिठ्ठी निर्माण केलेली आहे. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पैसे दिलेले आहेत आणि त्याचा पुरावा म्हणून वचन चिठ्ठी निर्माण केलेली आहे किंवा वचन घेतलेलं आहे. साहजिकच घेतलेलं वचन कसं असणार आहे, मग लेखी स्वरूपामध्ये वचन असणार आहे. तोंडी स्वरूपामध्ये वचन असू शकत नाही. इथं म्हटलेलं बघा, वचन चिठ्ठी ही लिखित स्वरूपाची असते. पैसे देण्याबाबत तोंडी आश्वासन अथवा साक्षीदाराला समवेत दिलेला शब्द किंवा घेतलेली शपथ किंवा अन्य प्रकारे दिलेली हमी वचनपत्र म्हणून विचारात घेतली जात नाही. ऋणको व धनको या दोघांना परस्परावरील विश्वास आणि पत मान्य करून तयार केलेले लेखी पत्रक हे वचनपत्र म्हणून कायदेशीर दस्तऐवज ठरते. थोडक्यात काय तर वचन चिठ्ठी हा लेखी स्वरूपातील दस्तऐवज असतो. या वचन चिठ्ठीचं दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विनाअट वचन असतं. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अट नसते. जर अट असेल तर ती वचन चिठ्ठी कायदेशीर ठरू शकणार नाही. वचनपत्र हे विनाशर्त किंवा विनाअट पैसे देण्याचे वचन असते. वचनपत्रात कोणत्याही प्रकारची जर तरची भाषा, पहा विद्यार्थी मित्रांनो, वचनपत्रामध्ये जर तरची भाषा किंवा विशिष्ट बाबींची पूर्तता होण्याचे बंधन इत्यादीचा उल्लेख असेल तर ते वचनपत्र ठरत नाही. उदाहरणार्थ पहा, विवाह कार्य झाल्यानंतर 1 महिन्याने श्याम यास 10,000 रुपये देईन असं एका व्यक्तीने वचन दिलं. कधी, विवाह कार्य झाल्यानंतर. आता विवाह कार्य झाल्यानंतर म्हणजे याचा अर्थ इथे काय आहे, अट आहे. याच्यामध्ये काय कंडिशन आहे. कंडिशन काय, विवाह कार्य झाल्यानंतर. म्हणजे विवाह कार्य जर झालं नसेल किंवा झालं नाही तर मी 10,000 रुपये देणार नाही. पण जर विवाह कार्य झालं तर मात्र मी 10,000 रुपये देईन. म्हणजे याच्यामध्ये काय कंडिशन आहे. या शब्दावरून काय निश्चित होत आहे, स्पष्ट होत आहे, तर कंडिशन स्पष्ट होत आहे. म्हणून ही वचन चिठ्ठी असू शकणार नाही. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अंकी व अक्षरी रकमेची नोंद. आपण ज्यावेळेस वचनपत्राचा किंवा वचन चिठ्ठीचा स्पेसिमन नमुना पाहिला त्यामध्ये मी तुम्हाला मगाशी दाखवलंसुद्धा आणि म्हटलंसुद्धा की जी काही रक्कम 10,000 रुपये लिहिलेली आहे ती अंकी आणि अक्षरे आहे. वचनपत्राद्वारे विशिष्ट रक्कम देण्याचे वचन दिलेले असते. त्यामुळे वचनपत्रातील रकमेचा अंकात व अक्षरात उल्लेख करणे आवश्यक ठरते.
अंक व अक्षरी व्यक्त केलेली रक्कम एकच रक्कम अभिव्यक्त करणारी असली पाहिजे. रकमेबाबत संशय किंवा संदिग्धता असता कामा नये. थोडक्यात जी वचनपत्रामध्ये लिहिलेली जी रक्कम आहे ती अंकी आणि अक्षरी असते. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्वाक्षरी. अगोदरच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की वचनपत्रामध्ये ज्या व्यक्तीनं वचन दिलेलं आहे, अर्थात कोणी वचन दिलेलं आहे तर ऋणको व्यक्तीने दिलेलं वचन आहे, त्याची स्वाक्षरी असणं गरजेचं आहे. जर स्वाक्षरी नसेल तर त्या संबंधित व्यक्तीनं वचन दिलेलं आहे हे दिसून येणार नाही. हे सर्वात महत्त्वाचं आहे. वचनपत्राचे सर्वात महत्त्वाचं हे वैशिष्ट्य अर्थात वचनकर्त्याच्या स्वाक्षरीला महत्त्व आहे. वचनकर्त्याने वचनपत्रावर स्वाक्षरी करणे बंधनकारक असतं. अन्यथा स्वाक्षरीशिवाय लेखी तयार केलेला दस्तऐवज हा चलनक्षम दस्तऐवज कायद्यानुसार चलनक्षम दस्तऐवज ठरू शकणार नाही. स्वाक्षरी किंवा साईन असणं हे मस्ट आहे. एक पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आदात्याचे किंवा प्राप्तकर्त्याचे नाव. आदात्यालाच प्राप्तकर्ता असंही म्हणतात. परीक्षेमध्ये ते येऊसुद्धा शकतं की आदात्याला पर्यायी शब्द कोणता आहे तर प्राप्तकर्ता. आणि प्राप्तकर्ता म्हणजे वचन चिठ्ठीमधील रक्कम प्राप्त करणारा. एखादा दुसरा प्रश्नही विचारला जाऊ शकतो की वचन चिठ्ठीचा प्राप्तकर्ता कोण असतो तर धनको व्यक्ती असतो. वचनपत्रात निर्दिष्ट केलेली रक्कम ज्या व्यक्तीला द्यावयाची आहे त्याला प्राप्तकर्ता असे म्हणतात. वचनपत्रात प्राप्तकर्त्याचे नाव लिहिणे आवश्यक असते. जर वचनपत्रामध्ये प्राप्तकर्त्याचे नाव लिहिले नाही तर त्या वचनपत्रातील किंवा वचन चिठ्ठीतील रक्कम कोणाला द्यावयाची हा प्रश्न तयार होतो. आणि त्यामुळं वचनपत्रामध्ये प्राप्तकर्त्याचं अर्थात धनको व्यक्तीचं नाव लिहिणं आवश्यक आहे. वचनपत्रात वचन देणारा व ज्याला वचन द्यावयाचे तो प्राप्तकर्ता याचा उल्लेख महत्त्वाचा असतो. म्हणजे वचन कोणी दिलेलं आहे आणि वचन कोणाला दिलेलं आहे. आता वचन कोणाला दिलेलं आहे तर प्राप्तकर्त्याला म्हणजे धनको व्यक्तीला वचन दिलेलं आहे. आणि कोणी दिलेलं आहे तर ऋणको व्यक्तीने दिलेलं आहे. म्हणजे दोन्ही व्यक्तीची नावं त्याच्यामध्ये असतात. कारण सर्वात शेवटी आपण पाहिलं की वचन देणाऱ्याचं नाव होतं आणि वर पाहिलं की ज्याला वचन दिलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव होतं. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रतिफलाची नोंद. वचन चिठ्ठीचं वैशिष्ट्य कोणतं आहे? प्रतिफलाची नोंद नसते. आता प्रतिफल म्हणजे काय ते समजून घेऊया. सर्वप्रथम वचनपत्रात रक्कम देण्याच्या कारणाची नोंद नसते. वचनपत्रामध्ये रक्कम देण्याच्या कारणाचे म्हणजे मी वचन कशासाठी देत आहे, कोणत्या कारणासाठी मी पैसे घेतले होते आणि आता परत करत आहे याची नोंद नसते. फक्त पैसे देण्याबाबतचं फक्त वचन असतं आणि त्या संदर्भाची नोंद आपल्याला दिसून येते. म्हणजेच धनकोला कोणत्या कारणासाठी रक्कम द्यावयाची आहे किंवा वचनपत्राचे प्रतिफल काय आहे याच्या उल्लेखाची आवश्यकता नसते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की धनकोला कोणत्या कारणासाठी रक्कम द्यावयाची आहे. म्हणजे ऋणको व्यक्ती धनको व्यक्तीला पैसे देण्याबाबतचे वचन देत आहे, परंतु कोणत्या कारणासाठी हे पैसे देत आहे ते कारण वचन चिठ्ठीमध्ये लिहिण्याची आवश्यकता नसते. कारण चलनक्षम दस्तऐवज कायद्यातील कलम 118 नुसार चलनक्षम दस्तऐवज कायदा कितीचा? 1881चा. चलनक्षम दस्तऐवज कायदा कितीचा? 1881. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 या कायद्यातील कलम 118 आणि त्यातील कलमानुसार पोटकलमानुसार केवळ प्रतिफलासाठीच वचनपत्र निर्माण करण्यात येते असे गृहीत धरलेले असते. म्हणजे कशासाठी रक्कम किंवा वचन दिलं जात आहे हे त्याच्यामध्ये काय केलेलं असतं? गृहीत धरलेलं असतं. याचा अर्थ ऋणकोला वचनपत्रात लिहिलेल्या रकमेचे मूल्य यापूर्वीच धनकोकडून मिळालेले आहे असे मान्य केलेले असते. म्हणजे धनको व्यक्तीने ऋणको व्यक्तीला अगोदर कर्ज दिलेलं होतं
आणि आता त्यामुळं धनको व्यक्तीला पैसे परत करण्याबाबतचे वचन देत आहे असं त्याच्यामध्ये गृहीत धरलेलं असतं आणि मान्य केलेलं असतं. म्हणजे प्रतिफलाची नोंद म्हणजे मी पैसे कशासाठी देत आहे याची नोंद करण्याची गरज नसते. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पैशातील दायित्व. वचनपत्रातून दिलेले वचन हे फक्त पैशातील रक्कम देण्याचे वचन असते. वचनपत्रातून पैशाशिवाय वस्तू अथवा इतर मालमत्ता देण्याचे वचन देता येत नाही. चलनक्षम दस्तऐवज कायद्यानुसार केवळ पैशातील रकमेबाबत वचन अभिप्रेत असते. म्हणजे वचन चिठ्ठीमध्ये दिलेलं जे काही वचन आहे ते केवळ पैशासंदर्भातचे वचन आहे. म्हणजे एखादी वस्तू फर्निचर मी तुम्हाला देऊ करणार आहे किंवा अन्नधान्य मी तुम्हाला देऊ करणार आहे याबाबतचं किंवा स्टेशनरी जे काय असेल याबाबतचं वस्तू स्वरूपातील वचन चिठ्ठीमध्ये असत नाही. तर केवळ पैशासंदर्भातचं वचन हे वचन चिठ्ठीमध्ये असतं आणि म्हणून पैशातील दायित्व म्हणजे पैशाची जबाबदारी, पैशाच्या स्वरूपाची जबाबदारी त्याच्यामध्ये दिसून आली गेली पाहिजे. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मुद्रांकाची आवश्यकता. वचनपत्र तयार करताना त्यावर योग्य त्या किमतीचे मुद्रांक लावणे आवश्यक असते. वचनपत्र किती रकमेचे आहे व त्यावर शासकीय नियमानुसार किती मूल्याचे तिकीट अथवा मुद्रांक लावणे आवश्यक आहे त्यानुसार मुद्रांक असणे आवश्यक ठरते. योग्य तेवढ्या मुद्रांकासह तयार केलेले वचनपत्र हे कायदेशीर समजले जाते. म्हणजे याचा अर्थ वचन चिठ्ठीवर जे काय स्टॅम्प तिकीट लावलं जातं ते स्टॅम्प तिकीट किती रकमेचं लावलं जातं हे कशावर अवलंबून असतं तर वचनपत्रामध्ये किती रक्कम आहे, वचनपत्र किती रकमेचे आहे त्यावरून ते ठरलं जातं. पुन्हा एकदा रिपीट करतोय, वचनपत्रामध्ये किंवा वचन चिठ्ठीमध्ये किंवा वचन चिठ्ठीवर जे काही स्टॅम्प तिकीट लावलं जातं, जे काही तिकीट लावलं जातं हे तिकीट किती रकमेचं असतं हे कशावर अवलंबून असतं तर वचनपत्र किती रकमेचं आहे, वचन चिठ्ठीमध्ये किती रक्कम लिहिली गेली आहे त्याच्यावर ते डिपेंड करतं. अर्थातच स्टॅम्प तिकीट लावण्याची आवश्यकता असते हे सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आहे. पुढचा एक मुद्दा अर्थात शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रदानाचा दिनांक. वचनपत्रात रकमेच्या प्रदानाचा दिनांक लिहिण्याची आवश्यकता असतेच असे नाही. वचनपत्रात मुदत दिलेली नसल्यास ती मागता क्षणी देय असते. म्हणजे जर वचनपत्रावर किंवा वचन चिठ्ठीवर जर डेट लिहिलेली नसेल तर ज्यावेळेस धनको व्यक्ती ऋणको व्यक्तीच्या समोर ही वचन चिठ्ठी सादर करतो त्यावेळेस ऋणको व्यक्तीने धनको व्यक्तीला पैसे दिले गेले पाहिजेत. कारण त्याच्यावर दिनांक नाही म्हणजे याचा अर्थ काय, जेव्हा केव्हा हा धनको व्यक्ती ऋणको व्यक्तीला पैशाची डिमांड करेल त्यावेळेस ऋणको व्यक्तीने धनको व्यक्तीला त्या वचनपत्रावर जी काय रक्कम आहे ती दिली गेली पाहिजे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जर वचनपत्रात दिनांक नमूद केलेला असेल, वचनपत्रामध्ये दिनांक नमूद केलेला असेल तर मात्र त्या दिनांकापर्यंत वचनदात्याचे दायित्व व प्राप्तकर्त्याचे हक्क प्रस्थापित होत नाहीत. म्हणजे आज दिनांक किती आहे, आज 9 जानेवारी आहे, 9 जानेवारी 2021 आहे. पण त्याच्यावर जर तारीख लिहिली असेल की 20 जानेवारी 2021 तर लक्षामध्ये असू द्या की धनको व्यक्तीला तोपर्यंत पैसे मागता येत नाहीत, तोपर्यंत त्याच्यावर अधिकार प्रस्थापित करता येत नाही आणि वचनदात्याचे सुद्धा दायित्व किंवा जबाबदारी तोपर्यंत दिसून येत नाही. दिनांक नसल्यास धनको व्यक्ती ऋणको व्यक्तीकडून कधीही पैसे मिळवू शकतो आणि दिनांक असल्यास मात्र त्या दिनांकापर्यंत संबंधित धनकोचे हक्क प्रस्थापित होत नाहीत आणि वचनदात्याचे दायित्व निर्माण होत नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या आजच्या लेक्चरमध्ये सर्वप्रथम वचन चिठ्ठी म्हणजे काय ते समजून घेतलं.
यानंतर वचन चिठ्ठीची वैशिष्ट्ये समजून घेतली. यानंतर वचन चिठ्ठीचे पक्ष समजून घेतले, वचन चिठ्ठीचा नमुना समजून घेतला आणि सर्वात शेवटी आपण वचन चिठ्ठीची वैशिष्ट्ये समजून घेतली. वैशिष्ट्ये कोणती समजून घेतली? तर वचन चिठ्ठी हा लेखी दस्तऐवज असतो, विनाट वचन असतं, अंकी व अक्षरी रकमेची नोंद असते, वचन दात्याची स्वाक्षरी असते, प्राप्तकर्त्याचे नाव असते, प्रतिफलाची नोंद नसते, पैशातील दायित्व असतं, मुद्रांकाची आवश्यकता असते आणि प्रदानाचा दिनांक असतो किंवा नसतो. अर्थातच ही सर्व वैशिष्ट्य आणि कॉन्सेप्ट आणि त्याचे पक्ष आणि स्पेसिमन वचनपत्र तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद.